तुझ्याबद्दल प्रत्येकजण गैरसमज करून घेतोय. कोणाकोणाला, काय आणि किती, कसं सांगू हा प्रश्न पडलाय का? खूप त्रास होतोय का गं? एका कोणत्यातरी व्यक्तीमुळे तुझी बाकीची नातीही दुरावली आहेत आणि आता मात्र प्रत्येकाच्या नजरेत तुला स्वतःला सिद्ध करण्याचा जणू थकवाच आलाय. पुन्हा पुन्हा सांगूनही तुझ्यावर कोणाचाच विश्वास नाहीये. असं काहीसं तुझ्या जीवनातलं चित्र तुला सतावतंय का? आणि ह्याचमुळे तू तुझं जीवन आनंदाने नाही जगू शकत आहेस. सतत दडपण की माझ्याबद्दल कोण काय विचार करेल, हे तुला नीटसं जगू देत नाहीये. एकटं एकटं राहावं वाटतंय. नको वाटतीये लोकांची गर्दी आता. कारण तू दमली आहेस, स्वतःला सिद्ध करता करता. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मला सांग, किती वेळा आणि का तू सतत इतरांसाठी स्वतःला त्रास करून घेणार? तुझी लढाई तर तूच लढत आहेस. त्यात काही मोजकेच लोक तुझं मनोबल वाढवतात. मग बाकी इतरांचा विचारही तुला स्पर्शून जाऊ नये इतकं तू स्वतःला खंबीर कर. नात्यांचे लेबल काढून तू प्रत्येकाकडे माणूस म्हणून बघ. बघ बरं, कोण आहे आज तुझ्यासोबत? तुझ्याप्रती अनेकांच्या जबाबदाऱ्या होत्या. अनेकांप्रती तुझ्या कर्तव्यात तू नाही चुकलीस. पण तरीही तू न केलेल्या कृत्यांवरून गैरसमज निर्माण केले जात असतील आणि इतर लोक ते करून घेत असतील, तर दूर कर स्वतःला अशा अनेक बंधनांमधून, जिथे तुझ्या असण्यावर किंवा नसण्यावरही फक्त टीकाच होणार आहे. तू तुझ्या स्वप्नांना मोठं कर. तू तुझ्या विचारांची दिशा बदल. तू तुझा आधार निसर्गात शोध. या ब्रह्मांडातील अनेक ऊर्जा तुझं मनोबल वाढवतील. तुझ्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करतील. हे विश्वची माझे घर या वाक्याला हृदयात कोरून घे. झाडे, माती, आभाळ, वारा, श्वास, पशु, पक्षी यांच्याशी नाते जोड. मोकळी होण्यासाठी वही पेनाचा आधार घे आणि निसर्गातील प्रत्येक लहान गोष्टीचं निरीक्षण कर. त्यातून धडे घे आणि तुझ्या जीवनाला तू आकार दे. तुझ्या आयुष्याला या निसर्गाच्या स्वाधीन कर. मग जादू होईल, जी तुझ्या मनाला आतून उभारी देईल. एकतर तू स्वतःचा मित्र बनू शकतेस किंवा स्वतःचा शत्रू. तुला काय बनायचंय हे तुझं तू ठरवायचंयस. एकदा तू स्वतःला निसर्गाच्या स्वाधीन करून बघ. निसर्ग तुला अनेक वाईट प्रसंगांमधून काय चांगलं दडलेलं आहे ते शोधून काढण्यास मदत करेल. ते शोधून काढण्यासाठी शिकवेल. तुला काय काय नकोय, कशा-कशाचा त्रास होतोय, हे सतत मनात बोलण्यापेक्षा, तेच या ब्रह्मांडाला सांगण्यापेक्षा एकदा तुला नेमकं काय हवंय, हे त्या निसर्गाला, ब्रह्मांडाला, स्वतःला सांगून बघ, मागून बघ. तुला ते नक्की मिळेल. तुझ्या त्रासांमुळे, तुझ्या गुंतलेल्या भावनांमुळे, तुझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त जे तुला नकोय, तेच उच्चारलं जातंय आणि ते उच्चारणं कमी केलं पाहिजे. तुला जे हवंय हे ज्यावेळेला तू सतत बोलायला लागशील, सांगायला लागशील, त्याबद्दल विचार करायला लागशील, त्यावेळेला आपोआपच हा निसर्ग, हे ब्रह्मांड तुला ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. दिवसभर स्वतःचं निरीक्षण कर आणि अगदी लहान लहान गोष्टींमध्ये देखील बदल घडव. तुला काय आवडत नाही हे सांगण्यापेक्षा तुला काय आवडतं हे समोरच्या व्यक्तीला सांग. बऱ्याचदा बघा, कोणीतरी आपल्याला कॉफी आणून देतं आणि म्हणतो आपण की मला कॉफी नाही आवडत. अशा वेळेला मला चहा आवडतो असं म्हण. समोरच्या व्यक्तीला आपण बऱ्याचदा आपल्या चुकीकडून झालेल्या गोष्टींसाठी सॉरी म्हणतो. सॉरी म्हणणं बरोबर आहे, पण जी चूक झालीये ती म्हणू नकोस. उदाहरणार्थ, जर कुठेतरी जायला उशीर झाला असेल, तर उशीर झाल्याबद्दल सॉरी असं म्हणण्यापेक्षा तुम्ही माझी वाट पाहिलीत, तुम्ही माझ्यासाठी थांबलात त्याबद्दल खूप आभार असं बोल. म्हणजे तुला प्रत्येक वाक्य, प्रत्येक विचार हा सकारात्मक करायचा आहे आणि त्याचकडे तुला लक्ष केंद्रित करायचं आहे. जेव्हा जेव्हा तू स्वतःबद्दल बोलशील की मी रागीट आहे, मला राग येतो, त्यावेळेला तेच वाढत जाणार आहे.
पण तुला काय हवंय? तुला तू शांत झालेली हवी आहेस. तर मग मी शांत आहे आणि मी आनंदी आहे, उत्साही आहे. मी नेहमी उत्साहातच असते, असं तू स्वतःशी बोल. अनेक गोष्टी आपण चुकतो रोजच्या जीवनामध्ये आणि त्यामुळे आपलं आयुष्य चुकत जातं. बऱ्याचदा बघा आपलं मूल देखील आपल्याला सोडून पुढे धावत असेल तर "अरे पडशील हं" असंच आपण म्हणतो. सांभाळून जा इतकं म्हणणं देखील पुरेसं आहे. प्रत्येकच वेळी पडशील ना, तुला लागेल ना, असं बोलायची गरज नाहीये. म्हणजे ज्या गोष्टी पुढे निगेटिव्ह होणार आहेत, ही जी भीती आपल्या मनामध्ये असते, त्या भीतीमुळे गोष्टी तशाच होतात. किमान आपण प्रयत्न करू शकतो, की शब्दांमध्ये सकारात्मकता ठेवू, वाक्यांमध्ये सकारात्मकता ठेवू. सध्या तुझं दुःख हे खूप मोठं आहे, याची जाणीव आहे मला. पण मग त्या दुःखाला कवटाळून बसणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून जे आहे ते स्वीकारूयात आणि पुढे चालूयात. कोणत्याही परिस्थितीतून मार्ग हा निघतोच. फक्त आपण त्या मार्गाकडे बघत नाही, तर आपण त्या परिस्थितीकडे बघतो आणि म्हणूनच आपण आयुष्यात प्रगती करू शकत नाही. तू देखील तेच करतीयेस. तू फक्त तुझ्या जीवनातले प्रॉब्लेम्स पाहतीयेस, तू फक्त अडथळे पाहतीयेस, तू फक्त दुःख पाहतीयेस. त्यातून बाहेर पडण्यासाठीचा विचार तू करत नाहीयेस किंवा आहे त्या परिस्थितीत राहून देखील मी स्वतःचा कसा फायदा करून घेऊ शकते, याचा विचार तू करत नाहीयेस आणि इथे तू चुकतीयेस. आता तो विचार कसा करायचा, काय करायचं हे तुझं तुला शोधावं लागेल. जी परिस्थिती आज तुझ्यावरती ओढावलेली आहे, ती परिस्थिती लिहून काढ आणि त्यातून काय चांगलं होणार आहे, हे देखील लिहून काढ. त्यातून तू काय चांगलं घडवून आणू शकतेस, हे देखील लिहून काढ. लिहून काढल्यानंतर तुझ्या विचारांमध्ये जास्त स्पष्टता येईल. कितीही झालं तरी एक लक्षात ठेवायचं, की आपण हतबल नाही आहोत. आपण बिचारे नाही आहोत. आपण कणखर आहोत, महत्त्वाकांक्षी आहोत आणि आपण आपल्या स्वप्नांसाठी प्रयत्न करत आहोत. आपण एक आनंदी आयुष्य जगत आहोत. ते जगण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आपल्याला नेहमी चांगल्याच गोष्टी आपल्या जीवनामधल्या दिसतात आणि त्याच आपण लक्षात ठेवलेल्या आहेत. काही किरकोळ गोष्टी, त्रास, काही मोठमोठे दुःख हे सगळं आपल्या जीवनात असणार आहे. पण आपण ते आठवणींमध्ये संग्रहित केलेलं आहे. पण तो संग्रह आपण सतत चाळत नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा नक्की तोही संग्रह उघडून पाहूयात. पण सतत आनंदच आपल्याला स्वतःला द्यायचा आहे.